न्यूज के प्रायोजक है शहादा इस्लामिक मोबाइल ऐप। अभी ऐप डाउनलोड कीजिए, रिव्यू सबमिट कीजिए और ढेर सारे इनाम जीतिए। केंद्रीय मंत्री अमित शहा आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 10 वाजता अमित शहा पुण्याहून रायगडसाठी रवाना होणार आहे। किल्ले रायगडावर अमित शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे। पण त्याआधीच पुण्याच्या हॉटेलमध्ये अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली। पुण्यातील हॉटेलमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये विविध विषयावर चर्चा झाल्याचे समजते। अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी त्यांना घरी स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे आणि शहा यांच्या रायगड दौऱ्यात पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लागू शकतो असे म्हटले जाते। अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यात एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करतील असेही राजकीय विश्लेषक सांगत आहेत। रायगड दौऱ्यासाठी शुक्रवारी रात्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन झाले। अमित शहा पुण्यातील हॉटेलमध्ये मुक्कामी होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री हॉटेलमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले। या तिन्ही नेत्यांमध्ये पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत असून रायगडचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे। त्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने दावा केला आहे की रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावर दावा केला, त्यामुळे वाद चिघळला गेला। नाशिकमधील पालकमंत्री पदावरही एकनाथ शिंदेच्या पक्षाने दावा केला आहे, त्यामुळे अमित शहा यांच्या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा दावा निघू शकतो असे सांगण्यात आले। शहादा एक इस्लामिक मोबाइल ऐप है जो आपके दीन के सफर को आसान बनाता है। इसमें हर मुसलमान की जरूरी खिदमत के लिए कई फीचर्स शामिल है। ये ऐप पूरा मुफ्त है और बिना किसी एड्स का है। ये ऐप में आपको मिलेगा अजान अलर्ट्स, किबला कंपास, मस्जिद फाइंडर, ज़कात कैलकुलेटर, कुरान, हदीथ, अल्लाह के 99 नेम, धीकर, दुआ, डार्क थीम, मल्टी लैंग्वेज सपोर्ट, शहादा GPT, ऐसे अन्य कई फीचर्स। तो अभी ऐप डाउनलोड करने के लिए QR कोड को स्कैन करिए, रिव्यू दीजिए और कई सारे इनामात जीतिए।